नमस्कार. माझा परिचय करून देताना शिक्षण क्षेत्राबद्दल जी काही माहिती सांगितली त्या संदर्भातच मी अप्पासाहेबांबद्दल बोलणार आहे. अप्पासाहेबांनी ज्या काळामध्ये लोकांना साक्षर करण्याचा विडा उचलला होता तेव्हा लोकांची पहिल्या त्यांना पटवून देणं की साक्षरतेचं महत्त्व काय आहे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आजही 2012 मध्ये जेव्हा आम्ही हे काम करायचा प्रयत्न करतो तेव्हाही आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा अडथळा आहे की लोकांना पटवून देणं साक्षरतेचं महत्त्व तुमच्या स्वतःसाठी काय आहे. या संदर्भात ज्यांचे आई वडील स्वतः शिकलेले नाहीत अशा मुलांना शोधून त्यांना शिकवण्याचं काम काही संस्था करतात आणि त्यांना पटवून देण्याचं काम, शासनाच्या योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणं अशा पद्धतीचं काम आम्ही करतो. या संदर्भात एक अप्पासाहेबांचा किस्सा यामध्ये मला सांगावासा वाटतो की ज्यांनी अक्षर कधी बघितलेलीच नाहीत, ज्यांना फक्त बोलीभाषा माहिती आहे, त्यांना अक्षर ओळख कशी करून द्यावी याचं एक छान उदाहरण आहे. काही काढण्यासाठी अवघड असलेल्या अक्षरांसाठी अप्पासाहेबांनी गोष्टी लिहिल्या होत्या. त्यामध्ये एक अवघड अक्षर म्हणजे श्री. तर श्री कसं त्यांनी लिहिलंय सांगतो. श्री हे अक्षर शिकवताना ते रघुनाथ शेटजींची गोष्ट सांगायचं. ते म्हणायचे ते पहा, श्री म्हणजे समृद्धी, संपत्ती, ती डबुनानाकडे होती. आता डबुनाना काय तुमच्या आमच्यासारखं पायरीवर बसणार आहे का? तो होता माळ्यावर बसलेला. असं सांगून अप्पासाहेब अक्षर शिकवायला सुरुवात करायचे. गोष्ट सांगितल्यामुळं ऐकणारे काही झोपायचे नाहीत. अप्पासाहेब श्री अक्षराची सुरुवात डावीकडून उजवीकडे वर जाणाऱ्या तिरप्या ओळीपासून सुरू करायचे आणि अप्पासाहेब म्हणायचे पहा, डबुनानाला भेटायचं आहे ना तेव्हा या जिन्यानं वर जावं लागेल. तिरकी रेष काढून झाली की श्रीचा वरचा गोल अप्पासाहेब काढायचे आणि त्या गोलाकडे बोट दाखवून म्हणायचे हा पहा डबुनाना बसला इथं आरामात. पुन्हा खाली येणाऱ्या दोन तिरक्या रेषा काढून म्हणायचे येताना दोन जिने लागतात बरं का. असं म्हणून उर्वरित काना आणि वेलांटीचा भाग काढून अप्पासाहेब म्हणायचे ही या वाड्याची कमान आहे, पण ती या दुसऱ्या दोन जिन्यांनी खाली आले तरच दिसणार. ही जी पद्धत आहे शिकवायची की ज्यांनी अक्षरं कधीच बघितलेली नाहीत त्यांना ज्या पद्धतीने त्यांनी समजावून दिलं, त्यांच्या रोजच्या जीवनातली उदाहरणं देऊन, या पद्धतीचा उपयोग आजही त्यांनी केल्यानंतर 100 वर्षांनी देखील आपल्याला करता येतो. एक दुर्दैवाची गोष्ट